आजारी माणूस बघणं हे जास्त गरजेचं असतं होमिओपॅथीमध्ये आणि ते ॲनालिसिस तज्ज्ञ होमिओपॅथ खूप छान पद्धतीने करतो की आजारपणात ह्याचं बदललेलं बिहेवियर कसं आहे, ह्याचा स्वभाव कसा आहे. होमिओपॅथिक औषधं ही बेसिकली 3 सोर्सेसपासून बनवली गेली आहेत, ज्याच्यामध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत आणि खनिजे आहेत. प्लांट किंगडमचे लोक असतात ना, ते फ्लोरल डिझाईनवाले कपडे ते जास्त प्रेफर करतात. नंतर मिनरल्स जे असतात ते खूप सिस्टमॅटिक ऑर्गनाइज्ड असतात. तो ॲनिमल्समध्ये युजली असं बघायला मिळतं की एक छोटी मुलगी यायची माझ्याकडे आणि तिला हेअरफॉल होता. हा हेअरफॉल इतका सिव्हिअर होता. मग त्या मुलीला खोलवर विचारलं, की "बेटा काय झालंय नक्की? तुला काय प्रॉब्लेम आहे? काय चालतंय?" तर ती अचानक एकदम ओरडून म्हणाली, की "नकोयत मला हे केस. माझे एकटीचे कर्ली हेअर आहेत. तर मला सगळेजण मॅगी, नूडल्स असं काहीतरी मला चिडवतात." सो माइंड, बॉडी कसं ॲक्सिस एकमेकांच्या सोबत सिंकमध्ये काम करतो. तिला ते नकोय तर शरीराने ते ऐकलं आणि केस गळणं तिचं सुरू झालं. पथ्य वगैरे पाळावी लागतात का की होमिओपॅथीची औषधं हां. घ्यायची तर असे मिथ्स आहेत का, हे घेऊ नका, आंबट खाऊ नका, असं बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बरोबर. सांगितलं जातं. हे असं होतं पण अगदीच बंद पी-सी-ओ-एस जो आहे हा थोडासा लवकर बरा न होणारा आणि खूप ओके. सिस्टम्स त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. म्हणजे एंडोक्रायनल सिस्टीम बऱ्यापैकी अफेक्ट होते. हार्मोनल डिस्टर्बन्सेस बऱ्याच लेवलला तिथे बघायला मिळतो. होमिओपॅथीमध्ये आम्ही ज्यावेळेला विचार करतो किंवा जेवढ्या मुली आमच्याकडे येतात, तर अलीकडे असं बघायला मिळतंय की रिफ्युजल टू वुमनहूड हे थोडंसं मुलीपणाच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याच मुलींना नको आहेत. त्याच्याकडे अव्हॉइडन्सचा कल चाललेला आहे की हे होमिओपॅथीमध्येच पॉसिबल होतं की ज्याच्यात मनाचाही विचार केला गेला आहे, भावनेचाही विचार केला गेला आहे. त्याचं बिहेवियर कसं आहे ड्युरिंग डिसीज पोझिशन ते पण महत्त्वाचं आहे आणि हे सगळं करून जे औषध निघतं ते एकदम बेस्ट त्याच्यासाठीचं कस्टमाइज्ड इंडिव्हिज्युअलाइज्ड हे औषध असतं. सो क्युअर ही डेफिनेटली होणार. नमस्कार, मी मीरा आणि वेलकम बॅक टू देसी पॉड. आता सध्या वर्ल्ड होमिओपॅथी डे आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही ठरवलं की होमिओपॅथीवर आपण चर्चा करायला पाहिजे. कारण होमिओपॅथी ही एक मेडिकलची अशी ब्रांच आहे की जिच्याबद्दल अजूनही थोडे मिथ्स आहेत लोकांमध्ये किंवा अजूनही तितका अवेअरनेस नाही आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की ही औषधं नक्की काय आहेत आणि ही कशी काम करतात. आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे डॉक्टर सारिका वैद्य यांना. डॉक्टर सारिका वैद्य मॅम ह्या MD होमिओपॅथी आहेत आणि गेली 25 वर्ष झाली त्या होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात. साकार नावाने त्यांचं क्लिनिक आहे आणि क्लिनिक बरोबरच त्या MD करणाऱ्या स्टुडंट्सला शिकवतात सुद्धा. अनेक पुण्याच्या कॉलेजेसमध्ये त्या गेस्ट लेक्चरर आहेत. मॅमला खूप सारे नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. जसे की जेम ऑफ MHFDAचं अवॉर्ड त्यांना मिळालं आहे. त्याच्यानंतर मॅमला वुमन पॉवर वेलनेस अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर जी वर्ल्ड होमिओपॅथी समिट झाली होती, तिथे सुद्धा एक्सेलन्स इन होमिओपॅथी हे अवॉर्ड मॅमला मिळालं आहे. त्याचबरोबर इंग्लिश फेमस क्रिकेटर आहे इयॉन मॉर्गन, यांच्याकडून सुद्धा त्यांना एक्सेलन्स इन होमिओपॅथीचं अवॉर्ड मिळालं आहे. दुबईमध्ये जी आत्ता मागच्या वर्षी एक कॉन्फरन्स झाली होती, आयुष कॉन्फरन्स, तिथे सुद्धा मॅमने एक पेपर प्रेझेंट केला आहे. सो अशा बऱ्याच ठिकाणी मॅमनी वेगवेगळे पेपर प्रेझेंट केलेत आणि खूप सारे इंटरनॅशनल अवॉर्ड्स मॅमला मिळालेत. सो इतक्या टॅलेंटेड मॅमकडनंच आपण आज जाणून घेऊयात की होमिओपॅथी म्हणजे नक्की काय. आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जा, लेफ्ट स्वाईप करा आणि ह्या एपिसोडला हाईप करायला अजिबात विसरू नका. हाईप केल्याने हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. नमस्कार मॅम. नमस्कार. वेलकम टू देसी पॉड. थँक्यू. आता वर्ल्ड होमिओपॅथी डे आहे आणि ह्यापेक्षा काय उत्तम निमित्त असेल की आपण अगदी बरोबर. होमिओपॅथीविषयी चर्चा करू आणि जाणून घेऊ शकतो. आणि त्यासाठी आम्ही म्हटलं की बेस्ट हे राहील की तुम्ही जर येऊ शकलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलाय, तर आता तुमच्याशी ना मला खूप अशी छान सखोल चर्चा करायची आहे. इतक्या गोष्टी आहेत जाणून घेण्यासारख्या. येस, येस. तर आता एक एक पैलू आपण त्याच्यावर जाऊ आणि एक एक गोष्टीवर डिटेलमध्ये चर्चा करूच यात. पण त्याआधी ना बेसिक्सपासून सुरुवात करायची झाली तर मला तुम्ही सांगू शकाल का की होमिओपॅथी म्हणजे काय आणि त्याची बेसिक संरचना जी असते ती कशी असते? ओके. सो
अ, होमिओपॅथी हा जर शब्दशः अर्थ आपण बघायला गेलं, तर होमिओ म्हणजे सिमिलर, समान आणि पॅथोस म्हणजे सफरिंग. सो समान लक्षण चिकित्सा पद्धती असं होमिओपॅथीला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. होमिओपॅथी ॲक्चुअली 1796 म्हणजे 1796 मध्ये डिस्कव्हर झाली आणि होमिओपॅथीचे जे जनक आहेत डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅन हे एक जर्मन फिजिशियन होते आणि त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने 10 एप्रिल हा वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड वाईड. सो ह्याच्यामध्ये आता होमिओपॅथी जर सांगायचं झालं, तर होमिओपॅथीमध्ये ना आजारी माणसाला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे होमिओपॅथीमध्ये लाइक क्युअर्स लाइक असं म्हणतात. समान गोष्टीत समान गोष्टींना बरं करू शकतात आणि त्या तत्त्वावरती होमिओपॅथी ही काम करते. होमिओपॅथीमध्ये बेसिकली आम्ही असं बघतो, की व्यक्ती ही आजारी पडलेली आहे आणि औषधं जी आहेत ती व्यक्तिनुरूप निवडली जातात. सो प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा खूप इम्पॉर्टंट असतो होमिओपॅथिक औषधं देताना आणि औषधं हे जितकी समान, तितकं गुण हा चटकन येतो आणि रोगी लवकरात लवकर रोगमुक्त होऊ शकतो. कारण त्याचे ना औषधं जसं तुम्ही म्हणालात, की म्हणजे औषधं ही तुम्ही व्यक्तीला बघून तशी देता. तर त्याच्यावर तर आपण येऊच यात. पण त्याच्या आधी ना एक असं छोटंसं क्युरिओसिटी म्हणून विचारते, की जी होमिओपॅथीची औषधं आता लहानपणापासून आम्ही पण बघितली आहे, घेतली जातात. तर ते छोट्या-छोट्या अशा पांढऱ्या त्या गोळ्या गोळ्या आहेत. असतात आणि अगदी स्वीट असतात, छान साबुदाण्याच्या गोळ्या. तर त्याच्यामध्ये नक्की असं काय असतं? म्हणजे ही जी औषधं बनतात, ह्याच्यामध्ये काय केमिकल, काय कंटेंट असतं? ही कशी बनली जातात? कारण ओके. सगळी कुठलीही जरी असलं तरी त्याची टेस्ट सारखेच अशी दिसतात. क्यूट अशी छान स्वीट असते. अगदी बरोबर आहे. सो तुम्ही जे साखरेच्या गोळ्या म्हणतायत ना, राइट. ते ॲक्चुअली ग्लोब्युल्स असतात आणि होमिओपॅथिक औषधं ही अल्कोहोलमध्ये स्टोअर्ड केलेली हो, असतात. सो अल्कोहोल डायरेक्टली जिभेवरती वगैरे ठेवल्यानंतर ते जळणार किंवा हो. थोडंसं इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे ते हे गोड गोळ्यांच्या माध्यमातनं ही औषधं दिली जातात. देण्याचं जे माध्यम आहे ते जिभेवरती ठेवलं जातं. त्यामुळे चटकन ही औषधं शरीरभर पसरतात आणि लगेच त्याचा गुण आपल्याला दिसायला लागतो. होमिओपॅथिक औषधं ही बेसिकली 3 सोर्सेसपासनं बनवली गेली आहेत. ज्याच्यामध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत आणि खनिजे आहेत. हे 3 अच्छा. इम्पॉर्टंट सोर्सेस आहेत. सो ही औषधं अगदी नॉर्मल जे गुणकारी गोष्टी आहेत त्याच्यापासनं बनवलेली आहेत. तर दिसायला जरी सगळे सारखे असले, तरीही जे औषधं ग्लोब्युल्सवरती टाकले जातात, ते प्रत्येकाचं हे औषध वेगवेगळं असतं. त्यामुळे अशा माध्यमातनं ही औषधं दिली जातात, जी इझिली पॅलेटेबल आहेत, इझिली घेतली जातात. चटकन कधीही, कुठेही हे औषध घेणं खूप सोपं आहे. पाणी पण लागत नाही ही औषधं घेताना. सो अशा पद्धतीने आणि हे कॅरी दिले करायलाही जातात. सोपी अशी कॅरी करायला छोट्या-छोट्या अगदी डब्या असतात. सोपी आहेत. हो. छान. लहान मुलं तर अगदी आनंदाने ह्या गोड गोळ्या घेतात. मॅम तुम्ही आता म्हणालात ना, की व्यक्ती नुरूप ही सगळं तुमची ट्रीटमेंट हो. वगैरे असते. तर कधीही आपण होमिओपॅथीमध्ये असं बघितलं जातं, की जर कन्सल्टेशन जर काही आजार झाला आणि तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तर तुमची मानसिक काय स्थिती आहे, तुमची विचार करण्याची पद्धत आणि ह्या सगळ्यावर जनरली डॉक्टर एनालिसिस करतात असं त्याच्यावर आहे. बरोबर तर आहे. हे का गरजेचं आहे? हे असं का केलं जातं आणि कशा पद्धतीने तुम्ही एनालिसिस करता? बरोबर आहे. ॲक्चुअली आजार हा फक्त आजार एका अवयवापुरता अवलंबून न राहता, तो संपूर्ण रोगी हा आजारी असतो अच्छा. आणि त्यामुळे तो पूर्ण माणूस, आजारी माणूस बघणं हे जास्त गरजेचं असतं होमिओपॅथीमध्ये आणि ते ॲनालिसिस तज्ञ होमिओपॅथ खूप छान पद्धतीने करतो, की आजारपणात ह्याचं बदललेलं बिहेवियर कसं आहे, ह्याचा स्वभाव कसा आहे, त्याला थंडी वाजती आहे की गरम होतं आहे किंवा खाण्यापिण्यामध्ये काही पर्टिक्युलर लाइकिंग्स त्याच्या डेव्हलप झाल्यात का, की आता हे खावं वाटत नाही आहे किंवा हे पर्टिक्युलर फूड खावंसं वाटतं आहे. थर्मल्समध्ये पण काही चेंजेस बघायला मिळतात. त्यानंतर काही-काही जणं अगदी शांत बसून राहतात. काही-काही जणं खूप रेस्टलेस असतात, अस्वस्थ असतात. काही जणांना अत्यंत चिडचिड अशी करावीशी प्रवृत्ती असते त्यांची आजारपणामध्ये. आणि ते सगळ्यांना म्हणजे एक माणूस आजारी असतो, पण सगळं घर एकदम त्याच्याभोवती नाचवत ठेवतो तो. सो अशा पद्धतीचं प्रत्येकाचं जर आजारपणातलं बिहेवियर हे वेगवेगळं आहे, तर प्रत्येकाला औषध हे सुद्धा त्याच्या अनुसरून हे असणं खूप गरजेचं आहे. आणि हेच एक कारण आहे, की होमिओपॅथीमध्ये खूप डिटेल्ड हिस्ट्री घेतली जाते. हिस्ट्री तर पेशंट स्वतः देतो, त्याचे नातेवाईक देतात आणि होमिओपॅथिक तज्ञाचं ऑब्झर्वेशन, केअरफुल ऑब्झर्वेशन हे सुद्धा तेवढंच मॅटर करतं, की तो किती छान पद्धतीने त्या पेशंटकडे बघतोय आणि त्याच्यातले चेंजेस तो पर्सीव्ह करतो आहे. सो ह्याच्यानुसार ही औषधं ठरलेली असतात.
होमिओपॅथी ही औषधं जी आहेत त्यांचं जे प्रूव्हिंग झालेलं आहे, तर ते हेल्दी ह्युमन बीइंग्सवरती ही औषधं प्रूव्ह झालेली आहेत. ओके. त्याच्यामुळे नुसतेच फिजिकल कंप्लेंट्स न घेता इमोशनल लेवलला, मेंटल लेवलला जे काही शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्हीही पद्धती तिन्हीही लेवलला जिथे कुठे चेंजेस आपल्याला दिसतात, तर ते ग्राह्य धरले जातात औषधाचं सिलेक्शन करताना अच्छा. आणि त्यानुरूप औषधं ही दिली जातात. आता एकदा हे औषध घेतलं, की त्याचं ॲक्शन कशी असते शरीरामध्ये, तर डायरेक्टली आपल्या इम्युन सिस्टमला ही औषधं ट्रिगर करतात. अच्छा. एकदा इम्युन सिस्टम बॉडीचा एक नॅचरल इंटेलिजन्स ऑलरेडी सेट आहे. त्याला फक्त ट्रिगर केलं, की बॉडी नॅचरली डिफेंड करते. जिथे-जिथे कुठे ॲबनॉर्मॅलिटी असेल, त्या ठिकाणी बॅलन्स क्रिएट करण्याचं काम ही होमिओपॅथिक औषधं करतात आणि कंप्लीट रिस्टोरेशन. आता रिस्टोरेशन म्हणजे काय? तर जी गोष्ट हललेली आहे, ती वापस त्या जागी आणून ठेवणं, ह्याला रिस्टोरेशन असं म्हणतात आणि होमिओपॅथिक औषधांमध्ये जे काही ॲबनॉर्मल झालेलं आहे बिकॉज ऑफ द डिसीज, कुठल्या आजारपणामुळे, तर ते परत हेल्थला आणून ठेवणं, हेल्दी कंडिशनला त्या व्यक्तीला आणून ठेवणं, हे ॲक्च्युली प्रत्येक होमिओपॅथचं पहिलं एम आहे आणि औषधं एक्झॅक्टली तेच घडवून आणतात. मॅम, होमिओपॅथीचं जे औषध आहे ते नक्की काय आहे? म्हणजे ते कशापासनं बनलेलं असतं? त्याच्या काही कॅटेगरीज आहेत का? हो, ॲक्च्युली खूप छान आहे. हे खूप इंटरेस्टिंग स्टोरी असते, की आपण ना नेचरशी खूप सिंक होतो. ह्युमन्स आहोत ना आपण, एक निसर्गाचाच आपण एक भाग आहोत. तर बऱ्याचदा त्या गोष्टींशी सिंक होणं खूप सोपं जातं. एक होमिओपॅथिक जी आमची मेथोडॉलॉजी आहे ती असं सांगते, की प्लांट्समध्ये खूप सेन्सिटिव्हिटी जास्त असते. तर ही लोकं खूप सेन्सिटिव्हली रिॲक्ट होतात प्रत्येक गोष्टीला. त्यांना लवकर थंडी वाजते, लवकर गरमी होते, एसी सहन होत नाही. तर जिथे कुठे तुम्हाला सेन्सिटिव्हिटी जास्त दिसून येते, साधारणतः आमचं असं कल असतो, की हे लोकं प्लांट किंगडमकडे जाऊ शकतात. अच्छा. प्रत्येक वेळेला अगदी एका गोष्टीवरनं हे डिसाईड नाही करता येत. पण शक्यतो असं असतं, की साधारणतः ढोबळमानाने आम्ही तिथपर्यंत सुरुवातीला तरी एंट्री एक घेऊ शकतो पेशंटच्या केसमध्ये. त्यानंतर मिनरल्स जे असतात ते खूप सिस्टमॅटिक, ऑर्गनाइज्ड असतात आणि त्यांना सगळ्यांना असं खूप छान ऑर्गनाइज्ड पद्धतीने राहायला आवडतं. सगळं परफेक्शन असतं कामामध्ये अच्छा. आणि त्यांचं बोलणंसुद्धा टू द पॉइंट असतं आणि छान म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे अनुभवायला मिळतं, की हो. ही व्यक्ती जी येते ती केस पेपर आम्ही उघडल्यानंतर लिहिताना किंवा त्यांची एक चिठ्ठी असते ज्यामध्ये सुंदर अक्षरात त्यांनी ते लिहिलेलं असतं ओह! सगळं, की हे माझे त्रास आहेत आणि हे कंप्लेंट्स मला ॲड्रेस करायचे आहेत. सो हा एक इश्यू असतो. ॲनिमल्समध्ये युजुअली असं बघायला मिळतं, की अ, लोकांना कुणामुळे तरी ते अफेक्ट झालेले असतात. तर कुठेतरी एक मी व्हर्सेस यू अशा पद्धतीचं एक कॉन्फ्लिक्ट कुठेतरी बघायला मिळतं आणि त्या पद्धतीने ती लोकं रिॲक्ट होत असतात. सो कधी-कधी बॉस आणि सबऑर्डिनेट किंवा लहान मुलं म्हटले तर तुझ्यामुळे मला त्रास होतोय. हो. सो ह्या गोष्टी आल्या की साधारणतः ॲनिमलकडे जाण्याचा एक टेंडन्सी आम्ही बघतो. ते कॉन्फ्लिक्ट्स युजुअली ॲनिमल रेमेडीजमध्ये आम्हाला बघायला मिळतात. सो मुख्यत्वे वनस्पती म्हणजे प्लांट किंगडम, त्यानंतर मिनरल्स आणि ॲनिमल हे 3 तर मुख्यत्वे आहेत. त्यानंतर अजून 3 सोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आम्ही नोझोड, सार्कोड आणि इम्पोन्ट्रेबिलिया असं म्हणतो. तर 3 मुख्यत्वे आपल्याला बघायला मिळतात आणि पेशंट जेव्हा अपॉइंटमेंट घेतो त्यापासून आमची केस टेकिंग सुरू झालेली असते. अच्छा. सो तो पेशंट कसा अपॉइंटमेंट घेतोय, कसा बोलतो आहे किंवा तो एंट्री घेताना तो कशी एंट्री घेतो आहे. सो आमचं लक्ष हे पूर्ण तिथपासूनच आम्ही अटेंटिव्ह होणं चालू होतं. सो बऱ्याचदा अशी गंमत म्हणून तुला सांगते, की प्लांट किंगडमचे लोकं असतात ना, ते फ्लोरल डिझाइनवाले ओह! कपडे ते जास्त प्रेफर करतात. सो जिथे कुठे जसं मी मगाशी म्हटलं, की सेन्सिटिव्हिटी जास्त दिसली, की ते पण एक कन्फर्मेटरी सिम्प्टम म्हणून आम्ही बघतो, की अरे हां, हे असं आहे. सो मिनरलवाल्यांना चेक्स किंवा प्लेनमध्ये पॅटर्न्सवाले कपडे ते जास्त प्रेफर करतात. त्यानंतर ॲनिमलमध्ये बऱ्याचदा ते ॲनिमल स्किनवाले जे काही कपड्यांचे जे प्रिंट्स प्रिंट्स असतात. असतात, सो तसे प्रिंट्स ते प्रेफर करतात किंवा खूप लाऊड असं त्यांचं ड्रेसिंग सेन्स असतो, की खूप कलरफुल, अट्रॅक्टिव्ह डिझाईन्सवाले किंवा असे वेग काहीतरी ज्याला पॅटर्न नाही आहे, काही नाही, एकदम फॅन्सी अशा पद्धतीने ते प्रेझेंट होतात.
पण स्टिल मी असंच सांगेन की हा जस्ट एक क्रायटेरिया असतो. प्रिस्क्रायबिंग ह्याच्यावरती डेफिनेटली होत नाही. प्रिस्क्रायबिंग हे सगळं होलिझम बघितलं जातं की तो ॲज अ होल तो पेशंट कसा आहे. म्हणजे तो पूर्ण त्याचं वागणं, बोलणं, त्याचं दिसणं, त्याला झालेला आजार, कुठली सिस्टीम अफेक्टेड आहे, त्यानंतर आजारपणाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्या आजाराला घेऊन तो कसा वावरतोय, कसा ॲडॉप्ट करतोय. बरीच वर्ष पाय दुखतायत, संधिवात आहे, मग तो कसा ॲडजस्ट करतोय त्या आजाराबरोबर इतक्या वर्षांपासनं. बऱ्याचदा पेशंट म्हणतात की नाही डॉक्टर चल रहा है, चल रहा है. तर याला काही फारसं पडलेलं नाही. जे चाललंय ते तसंच चालू देत. काही-काही म्हणतो की मी खूप प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्यात. मी इकडे गेलोय, तिकडे गेलोय, हे केलंय, ते केलंय. तर त्याची डेस्परसी दिसते की त्याला पटकन बरं व्हायचं आहे. काही-काही एकदम इंडिफरंट असतात की चाललंय तसंच चालू देत. काही-काही डेस्परेट असतात. सो ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो कन्सर्न्स काय आहेत पेशंटचे? तो आल्यानंतर ते कसं मांडतोय, कसा बोलतोय, त्याचं टोन, त्याचं जेस्चर, त्याचा अप्रोच, डॉक्टरांशी बोलण्याची त्याची पद्धत आणि आजारपणाकडे बघण्याचा त्याचा स्वतःचा दृष्टिकोन. हे त्याचं झालं कन्सर्न, ॲडॉप्टेशन आणि मग त्याची रिॲक्शन. तो कसा रिॲक्ट होतोय आजारपणामध्ये, जे पेशंट स्वतः पण सांगतो आणि त्याचे आजूबाजूचे जे काही केअर गिव्हर्स आहेत, रिलेटिव्हज आहेत, ते पण डेफिनेटली आम्हाला सांगतात त्याच्याबद्दल. मॅम, हे जे तुम्ही म्हणताय ना, की ॲनालिसिस याच्यामध्ये का महत्त्वाचं आहे, हे तुम्ही आत्ता सांगितलंच आहे. पण आता समजा एखादी मोठी व्यक्ती आली, तर ती तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित देऊ शकते. पण लहान मुलांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, तर लहान मुलं एक तर खूप शाय असतात बऱ्याच वेळेला किंवा आता हायपर पण आहेत मुलं. पण मग ती व्यवस्थित तुम्हाला ॲनालिसिस करण्यासाठी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तितक्या चांगल्या पद्धतीने देऊ शकता का, की मुलांच्या बाबतीत तुम्ही वेगळ्या काही ट्रिक्स किंवा वेगळे काही मेथड्स वापरता? जेव्हा लहान मुलं पेशंट्स म्हणून येतात तेव्हा? लहान मुलांचं एकतर खूप नॅचरल असतं सगळं बिहेवियर. तिथे कुठेही फारसं आपल्याला फेकेड एखादं असं समोर ठेवलेलं नसतं. जे काही आहे ते मुलं अगदी सगळं खरं-खरं समोर त्यांचं हो. डिपिक्ट होतं. सो इथे ना केअरफुल ऑब्झर्वेशन खूपच महत्त्वाचं आहे. कारण या मुलांना ना आर्टिक्युलेट करता येत नाही, व्यवस्थित मांडता येत नाही एक्झॅक्टली त्यांना काय होतंय. सो बऱ्याचदा मुलं आपण बघतो की भूक लागते पण त्यांना सांगता येत नाही. मग ते आईला ओळखता येतं की बरोबर की याला भूक लागलेली आहे किंवा याला झोप आलेली आहे. सो हे जसं ऑब्झर्वेशन एका आईचं असतं, एक्झॅक्टली तसंच एका होमिओपॅथचं पण असतं. अच्छा. आम्ही मुलांकडे अगदी एंट्री त्यांनी केबिनमध्ये केल्यापासनंच आमचं निरीक्षण सुरू होतं. आई जरी हिस्ट्री देत असली तरी तो मुलगा कसा रिॲक्ट होतोय क्लिनिकमध्ये, अनकम्फर्टेबल एन्व्हायर्नमेंटमध्ये, त्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. काही-काही मुलं अगदी शाय असतात, जी अजिबातच उत्तर देत नाहीत आणि आईच्या मागे लपून बसलेली असतात. प्रश्न आम्ही मुलांना विचारतो, पण ते आईच्या कानामध्ये कुजबुजतात आणि डायरेक्टली आम्हाला सांगत नाहीत. सो इंट्रोव्हर्टेड मुलांमध्ये हे खूप शाय मुलांमध्ये बघायला मिळतं. काही-काही जात्याच भित्री मुलं असतात. त्यांना अशा ठिकाणी गेलं की किंवा दवाखान्याची एक भीती हो, असते. हो, हो. गेलं की ते त्यांचे आधीचे सगळे आठवतात की वॅक्सिन्स दिले हो. होते, इंजेक्शन्स आपण इथे घेतलेले आहेत. सो ते भीत-भीतच प्रत्येक ठिकाणी एक असा केअरफुल कॉशियस त्यांचा अप्रोच असतो. सो ही मुलं टिपता येतात त्यांच्या बिहेवियरवरनं. काही-काही अगदी छान ओपन आणि सोशिएबल मुलं असतात. ते आल्या-आल्या आधी छान ग्रीट करतात डॉक्टरांना. मस्त पद्धतीने ते बसतात आणि जर नेहमीचे येणारे मुलं असतील, तर ते अगदी आमच्या जवळ येऊन त्या गोड गोळ्या आणि त्या कलरफुल बॉटल्स चूज करायला पण त्यांना मज्जा येते. सो ही एक हे असते ओळखण्याची. त्यात आई-वडीलसुद्धा काही इनपुट्स त्यांचे टाकतात, की ही जी सोशिएबल मुलं आहेत, ती सगळ्या सोसायटीमध्ये फेमस असतात आणि त्यांच्या नावाने आम्हाला ओळखलं जातं, हो. की हे याचे आई-बाबा आहेत वगैरे. सो तिथं ते एक कन्फर्मेशन पण पॅरेंट्सकडनं मिळतं. काही-काही मुलांमध्ये खूप इगोटिझम असतो, की आई-वडील जेव्हा त्यांच्या कंप्लेंट्स सांगतात किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल काही कंप्लेनिंग सूर आला, की हो. ह्या मुलांना ते आवडत नाही. त्यांना थोडंसं इन्सल्टिंग वाटतं, की आमच्याबद्दल असं तू कसं काय दुसऱ्यांना सांगती आहेस. सो ही मुलं थोडीशी नाराज असतात, एम्बॅरस्ड असतात. कधी-कधी इगो जास्त असला, की ती मुलं थोडीशी रागावलेली पण असतात किंवा हाताच्या मुठी पण त्यांच्या आवळलेल्या असतात, की हे नको सांगू इथे. तर हे सगळं ऑब्झर्वेशनच्या माध्यमातनं आम्ही टिपत असतो आणि मग नंतर आई-वडिलांकडनं आणखीन काही इन्सिडन्सेस घेऊन ते कन्फर्मेशन पण होतं, की हो खरंच याला नाही आवडत असं बोललेलं वगैरे. सो अगदी म्हणजे बारीक निरीक्षण येस. तुमचं असतं. त्याच्याशिवाय त्याच्या पुढे तुम्ही नाही जाऊ नाही शकत. जाऊ शकत. एक्झॅक्टली. आणि लहान मुलांचा ना मॅम आपला विषय चाललाच आहे. तर आजकाल ना ADHD झालं किंवा हायपर ॲक्टिव्हिटी झालं, हे लहान मुलांमध्ये बघितलं खूप जास्त प्रमाणाचं म्हणजे प्रमाण वाढलंय ह्या सगळ्याचं, असं मी म्हणेन. तर ह्या सगळ्याचं
असं, कारण हे सगळं कुठेतरी माइंडशी रिलेटेड आहे आणि होमिओपॅथी माइंडवरच काम करते तुमच्या. सो होमिओपॅथीकडे ह्या सगळ्या मुलांसाठी काही चांगली औषधं आहेत का? आणि ह्याच्याकडे पॅरेंट्सनी बघायला पाहिजे का? कारण थेरपी सेंटर्स आता खूप झाले आहेत. तिथे हो. जाऊन प्रत्येक प्रकारची थेरपी लहान मुलांना दिली जाते आणि ते द्यायलाही पाहिजे. मी ते नाही म्हणत आहे. पण मेडिसिन्सबद्दल बोलायचं झालं तर मग होमिओपॅथीकडे अशा पालकांचा कल कितपत आहे? अ, होमिओपॅथीमध्ये खरं अशी रेस्टलेस मुलं भरपूर येतात. ओके. कारण बऱ्याचदा इतके स्टिम्युलेशन ह्या मुलांना मिळत असताना कंटिन्युअस कार्टून्स बघतात किंवा फोनवरती त्यांचे जे काही गेम्स वगैरे ते सतत बघत असतात. तर ब्रेन त्यांचा रेस्टिंग पोझिशनला हा येतच नाही. कंटिन्युअस कॉन्स्टंट स्टिम्युलेशननी काय होतं, की त्यांनाच कळत नाही की आता काय करायचं. सतत काही ना काहीतरी नवीन हवं आहे, सारखं नवीन हवं आहे त्यांना. 30-30 जेवणातली टेस्ट त्यांना बोर होते. तेच-तेच खेळणं त्यांना 2 तासांच्या वर ही मुलं एखादं पर्टिक्युलर खेळणं खेळू शकत नाही. आणि आई-वडील अक्षरशः दमून जातात, की आता आम्ही काय नवीन देऊ याला? दररोज ह्या मुलाला काहीतरी नवीन फॉर्म ऑफ स्टिम्युलेशन काहीतरी हवं आहे. सो अशांसाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली मेडिसिन्स आहेत. आणि जसं मी सांगितलं, की ही मेडिसिन्स आपल्या इम्युन सिस्टमला ट्रिगर झाल्यानंतर माइंड, बॉडी, सोल ॲक्सिसमध्ये ना एक छानसा बॅलन्स क्रिएट होतो. त्यामुळे ही मुलं एकदम शांत, म्हणजे खूपही असं विरुद्ध आपल्याला नाही करायचं आहे. त्यांचा जो ओरिजिनल गाभा आहे तो टिकवूनच त्यांचं एक छानसा बॅलन्स क्रिएट होतो. जिथे रिक्वायर्ड आहे तिथेच ते हायपर ॲक्टिव्हिटी दाखवतात. जिथे शांत बसणं अपेक्षित आहे, जसं अभ्यास करताना किंवा परीक्षेच्या वेळेला, क्लासरूममध्ये, तर त्यावेळेला ते बरोबर शांत बसू शकतात. मॅम, तुम्ही आता जे असं सांगितलत ना, तर त्याच्यामुळे आता कुठेतरी मी असा विचार करते, म्हणजे मी पण एक पालक आहे. तर की वारंवार ना मुलं आजारी पडतात बऱ्याच वेळेला. तर मी आता तेच रिलेट करते, की मे बी त्याचं कारण कुठेतरी वेगळंही असू शकतं, की त्या मुलाच्या काही मनात आहे, की जे मे बी पालकांना नाही कळत आहे किंवा तो अँगलच कधी डोक्यात येत नाही. असं वाटतं शाळेत काहीतरी झालं असेल, एखादा मुलगा आजारी पडला असेल, तर हा घरी इन्फेक्शन घेऊन आला किंवा आता हां, सीझनच चेंज झालाय, पावसाळा चाललाय, उन्हाळा चाललाय, हे होणारच आहे. पण ह्याकडे ह्या अँगलनी लक्ष दिलंच नाही जात. सो म्हणजे खरंच हे किती इम्पॉर्टंट आहे ना, की मुलांच्या पण म्हणजे मनात काहीतरी असेल दडलेलं, की हो, हो. ज्याच्यामुळे ही आजारी पडतायत. खूप स्ट्रेस असतात हं, लहान मुलांना पण. हो. आपल्याला असं वाटतं, की स्ट्रेस फक्त मोठ्यांनाच आहे. पण त्यांचे जे आहेत त्यांच्या वयाला ते खूप मोठे स्ट्रेस असतात. आपल्याला जरी वाटलं, की ठीक आहे एवढं काय, मित्र बोलत नाहीये, ह्याला एकटं पाडलंय, तर आपण म्हणतो जाऊ दे रे, मग तू दुसऱ्या मुलांच्या बरोबर जा. नाही, पण त्या मुलाला ते निग्लेक्ट केल्याचं एक भावना असते. ती त्याला खूप त्रास देत असते, की माझा मित्र जो इतके दिवस माझा होता, तो आता दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलाय आणि सगळ्यांनी मला एकटं पाडलं आहे. आपल्याला बऱ्याचदा कळत नाही, की याला सारखं-सारखं सर्दी खोकला का होतोय? सारखं सर्दी झाली, की डायरेक्टली ती लोअर रेस्पिरेटरीपर्यंत जाती आहे आणि लगेच त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय. आपल्याला कळत नाही, पण ही लहान मुलं जी आहेत, त्यांना साधं टीचर जरी बदलली, क्लासरूम बदललं, सिटी बदलली, शाळा बदलली, तरी त्यांचं जे एक कम्फर्टेबल एन्व्हायर्नमेंट होती, ती आता बदलली आहे. तर त्यांना ते अडॅप्टेशन नवीन एन्व्हायर्नमेंटच्या सोबत खूप कठीण जातं आणि मग ते आजारपण दिसायला लागतात. कधी-कधी एखादी गोष्टी एखाद्या व्यक्तीबरोबर ते खूप अटॅच्ड असतात, आजी-आजोबांबरोबर अटॅच्ड असतात आणि सडनली ते होमटाऊन सोडून पॅरेंट्स नवीन सिटीमध्ये शिफ्ट होत आहेत. तर ते जॉइंट फॅमिलीमधनं परत एकदा न्यूक्लिअर फॅमिलीकडे येताना त्या मुलाला ते झेपत नाही, की इतके दिवस तो सगळ्यांच्यामध्ये राहिलेला आहे आणि आता अचानक तो एकटा क्रचमध्ये असणार किंवा कोणतरी मेड त्याला सांभाळणार आणि हे त्या मुलाला झेपत नाही आणि मग वारंवार त्याचं आजारी पडणं हे चालू होतं. एक उदाहरण देते. एक छोटी मुलगी यायची माझ्याकडे आणि तिला हेअर फॉल होता. हा हेअर फॉल इतका सिव्हिअर होता. बरं, तिचं खाणं-पिणं चांगलं, डायटिक काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर स्ट्रेसफुल पण काही नाही. सगळं छान, छान, छान तिचं चाललं आहे. मग आईला खोलवर जाऊन विचारलं, की हिचं नक्की काय बिनसलंय? हिला एवढा हेअर फॉल लहान मुलांमध्ये नसतो. शक्यतो बघायला मिळत नाही किंवा दिसला तरी पण टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू अशा कुठल्यातरी मोठ्या फीव्हरनंतर मग हेअर फॉल हा लहान मुलांमध्ये दिसून येतो. पण हिला अशी पण काही हिस्ट्री नाही. एकदम 7-8 वर्षाची मुलगी आणि आत्तापर्यंत हेल्दी लाईफ आहे तिचं. कधी ॲडमिट केलं नाही, काही नाही. मग त्या मुलीला खोलवर विचारलं, की "बेटा काय झालंय? नक्की तुला काय प्रॉब्लेम आहे? काय चालतंय?" तर ती अचानक एकदम ओरडून म्हणाली, की "नकोयत मला हे केस. सगळेजण मला चिडवतात. सगळ्यांचे स्ट्रेट सिल्की हेअर आहेत माझ्या ग्रुपमध्ये, माझ्या मैत्रिणींचे आणि माझे एकटीचे कर्ली हेअर आहेत. तर मला सगळेजण मॅगी, नूडल्स असं काहीतरी मला चिडवतात आणि ते मला नकोय आणि म्हणून मला हे केस नकोयत." सो माइंड, बॉडी कसं ॲक्सिस एकमेकांच्या सोबत सिंकमध्ये काम करतो. तिला ते नकोय तर शरीराने ते ऐकलं आणि
केस गळणं तिचं सुरू झालं. नाही आणि हा आई-वडिलांनी कधी विचारही हा केला विचारच नसेल. नाही, म्हणजे ती गोष्ट आई-वडिलांनाच पहिल्यांदा कळाली. हो. ज्यावेळेला ती मुलगी खूप वेळ शांत बसून अगदी अशी बसलेली होती, जेव्हा तिला विचारलं, की "बेटा काय झालं? कशामुळे तुला केस नकोयत? केस आवडत नाहीत का तुला?" असं म्हणल्यानंतर एकदम तिने बघितलं आणि मग ती ओपन अप झाली आणि मग तिने हे सगळं केसांच्याबद्दल सांगितलं. सो तिचं जे काही ते मनात रुतलेली जी गोष्ट आहे ना, की मला हे केस नकोयत. का नकोयत? तर सगळेजण मला त्याच्यासाठी चिडवतायत. सो क्रिटिसाइज केलं गेलं आणि ह्या क्रिटिसिझमवरती आम्ही तिचं मेडिसिन निवडलं. अच्छा. पॉझिटिव्ह फॅक्टर्स जर होमिओपॅथीमध्ये बघितले तर जवळजवळ 100च्या वर पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकते आणि हिच्या बाबतीमध्ये क्रिटिसिझम हे आम्ही कन्सिडर केलं आणि औषध दिल्यानंतर टू माय सरप्राईज म्हणजे केस गळणं थांबणार होतं हे तर राइट. मलाही माहिती होतं. पण तिचे केस आता तेवढे कर्ली नाही आहेत, जेवढे तिचे आधी होते आणि आता थोडेसे वेव्ही झालेत, जे तिला अच्छा. आवडलेत आणि अमेझिंग. तिचं आता त्या केसांबरोबरचं अडॅप्टेशन एकदम हॅपी झालंय. नाऊ शी इज व्हेरी हॅपी गर्ल आणि ती आता एन्जॉय करते आहे तिचे केस, तिचं दिसणं आणि तिचं ग्रुप आता मित्रमैत्रिणींमध्ये आणि आता जो भेटेल तो तिच्या केसांची तारीफ ओह! करतोय. सो तिला आता ते व्हॅल्युएबल पण वाटायला लागलंय. किती सो छान. होमिओपॅथी ना अशी हार्मनी इस्टॅब्लिश करतं आणि डे टू डे क्लिनिकमध्ये हे एक्सपिरियन्सेस आम्ही इतक्यांदा बघतो ना, की आजार तर बरा होणारच आहे, नो डाऊट. पण होलिस्टिक हीलिंग हे होलिस्टिक सायन्स आहे. तर राइट. संपूर्ण व्यक्ती कसं छान पद्धतीने त्याचं आयुष्य व्यतीत करतं आहे, हे बघायला खूपच मजा येते आणि हे फक्त होमिओपॅथीमध्येच होऊ शकतं. कारण औषधं ना एक्झॅक्टली एनर्जी शिफ्ट करतात पेशंटची. त्याची जी एनर्जी असते ती एकदम डाऊन वगैरे जी असते ती एकदम तो हॅपी होतो. वॉव! सो असं तुम्ही ना आहे. मॅम आता क्रिटिसिझमचं म्हटलात ना, तर हं. माझ्या डोक्यात तेच येते, की आता क्रिटिसिझम झाला, स्ट्रेस झाला, सो डे टू डे लाईफमध्ये आता ते एक्झाम्पल तर वेगळं होतं त्या लहान मुलीचं. मी आमच्या जनरेशनचं, जेन झीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर आत्ताचं एक्झाम्पल मी म्हणते, की इतका स्ट्रेस वाढलाय, लाईफ इतकी फास्ट झाली आहे आणि त्याच्यामुळे ना लाईफस्टाईल डिसीजेस पण खूप हो, वाढलेत, हो. की जे प्रमाण मे बी आमच्या आधीच्या पिढीला 60मध्ये, 65मध्ये जे बरोबर. डायबिटीज झालं, बीपी झालं किंवा अशा गोष्टी ज्या लागणार होत्या, त्या आता 30च्या मुलांना पण आहेत. 30मध्ये पण मुलांना डायबिटीज आहे, त्याच्यानंतर बीपी आहे आणि मग ह्या गोळ्या किंवा हे जेव्हा एकदा सुरू होतं, तेव्हा मग ते लाईफ लाँग घ्यायला लागतं. मे बी डोसेस कमी जास्त होत असतील. तर ह्या सगळ्याची म्हणजे लाईफस्टाईल चेंज झालाय, लोकं लक्ष देत नाहीत स्वतःकडे वगैरे, ते कारणं आहेत, ही वरवरची दिसतायत. पण तुमच्या मते की नक्की खोलवर याचं काय आहे रिझन? एक्झॅक्टली 2025मध्ये ना WHO थीम ठेवलं होतं. अच्छा. तर यावेळेचं थीम होतं की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. जी साथीचे रोग नाही आहेत, कोणामुळे कोणामध्ये पसरत नाही आहेत, तर ती आपल्यामुळेच आपल्याला होणारे आजार आहेत. आणि ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेसची जी लिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये डायबिटीज आहे, हायपरटेन्शन, थायरॉईड, स्किन डिसीजेस, सोरियासिस, एक्झिमा आणि असे अनंत डिसीजेस अगदी कॅन्सरपर्यंतचे क्रॉनिक आजार सगळे कव्हर होतात, की जे फक्त तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या एन्व्हायर्नमेंट बरोबर तुम्हाला जे थ्रेट वाटतं आहे किंवा कुठला तरी ताणतणाव आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा आजार सुरू झालेला आहे. सो अशा पद्धतीने हे बघायला मिळतं. जसं क्रिटिसिझम हे एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तर अशा खूप साऱ्या लाईफ इव्हेंट्स प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात होत असतात. कधीतरी इन्सल्ट होतो, अचानक चार चौघांमध्ये अपमान केला जातो आणि तो इतका जिव्हारी लागतो, की त्याच्यानंतर सडनली त्या पेशंटला एखादा क्रॉनिक आजार लागून जातो. मग त्याचं दृष्टिकोनच एकंदरीत बदलून जातो सगळ्याच गोष्टींकडे आणि तो स्वतःला कमी लेखायला लागतो. जो आधी कॉन्फिडंटली समाजामध्ये वावरायचा तो आता कॉन्फिडंटली नाही वागू शकत आहे. सो हे एक कॉज झालं. कधी-कधी डिसअपॉइंटमेंट असते. बऱ्याच लोकांना खूप छान पद्धतीने प्रमोशनची अपेक्षा असते, की हो आता मला मिळणार, मिळणार, मिळणार आणि सडनली लक्षात येतं, की ह्यानी इतकं हार्डवर्क करूनही याला प्रमोशन नाही मिळालंय आणि दुसऱ्या कोणाला तरी मिळालंय. राइट. सो डिसअपॉइंटमेंट हे त्या ठिकाणी खूप मेजर पॉझिटिव्ह फॅक्टर लक्षात घेतला जातो. इन्सल्ट्स आहेत, निग्लेक्ट केलं गेलं आहे, डेथ ऑफ लव्ड वन्स. कधी-कधी अगदी जवळची व्यक्ती ज्याच्यावरती खूप डिपेंडंट असतात आणि ध्यानीमनी नसताना डेथ होते आणि सडनली तो डिपेंडन्स निघून जातो. सो अशाही वेळेला बऱ्याचदा क्रॉनिक आजार बघायला मिळतात. तर हेच एक कारण आहे की बदलती जीवनशैली,
जे नात्यांमधलं शेअरिंग पूर्वी होतं, तर ते शेअरिंग आता कमी झालं आहे. आधी जे कम्फर्ट झोन आपला खूप मोठा होता, तो आता खूपच कमी होत गेला आहे. पूर्वी गावभर लोकं अगदी छान पद्धतीने फिरायचे, एकमेकांशी बोलायचे, मनमोकळेपणाने हक्क होता कुणालाही रागवायचं. कुणाचाही मुलगा जर असा इकडे-तिकडे फिरताना, अभ्यास न करताना दिसला, तर शेजारी-पाजारी पण त्याला म्हणू शकायचे. आता असं झालंय की कोणी कोणाशी बोलायचं नाही, आपलं आपल्याकडेच ठेवायचं आणि त्याचा टोल सगळा शरीरावरती यायला लागलाय. कारण आपण नेचरच्या अगेन्स्ट चाललोय. ह्युमन्स म्हणजे आपण कळपात राहणारी लोकं ना. हो. सो सोसायटीपासूनच आता आपल्याला अलूफ, माझी स्पेस, मी हो. माझं, हे करण्यामध्ये ना, हे सगळे क्रॉनिक जे डिसीजेस आहेत, हे सगळे वाढत गेलेले आहेत. आणि जेव्हा आपण म्हणतो की मानसिक गोष्टींमुळे, स्ट्रेसमुळे जे आजार अलीकडे जे वाढत आहेत, तर मानसिक आजारांमुळे शरीरावरती जे दिसणारे आजार आहेत, तर त्याला औषधही असंच हवं, जे दोन्ही ह्याचा विचार करून निवडलं गेलेलं आहे. अच्छा. सो हे होमिओपॅथीमध्येच पॉसिबल होतं, की ज्याच्यात मनाचाही विचार केला गेला आहे, भावनेचाही विचार केला गेला आहे. त्याचं बिहेवियर कसं आहे ड्युरिंग डिसीज पोझिशन, ते पण महत्त्वाचं आहे आणि हे सगळं करून जे औषध निघतं, ते एकदम बेस्ट त्याच्यासाठीचं कस्टमाइज्ड, इंडिव्हिज्युअलाइज्ड हे औषध असतं. सो क्युअर ही डेफिनेटली होणार. सो या लाईफस्टाईल डिसीजेसवर किंवा क्रॉनिक डिसीजेसवर होमिओपॅथीकडे अशी चांगली औषधं आहेत की ज्याच्यामुळे ही लाईफ लाँग जी अदरवाईज औषधं घ्यावी लागतात ही कमी होऊ शकतात किंवा बंद पण होऊ शकतात. अगदी. असं कधी केसेस घडलेल्या हो, आहेत? हो. अशा केसेस घडतात, की ज्याच्यामध्ये एकदा त्याचं व्यवस्थित औषध त्याला मिळालं. राईट. शरीराने टेक ओव्हर केलं सगळ्या गोष्टी आणि शरीरच नॅचरली डिफेंड करत गेलं. इम्यून सिस्टम त्याची चांगली स्ट्राँग झाली आणि छान हॅपी तो राहायला लागला आतून. तर औषधं घेण्याची खरंच गरज नाही पडत. कारण नेचरकडे ते रिस्टोरेशन ऑटोमॅटिकली आहे. सो अशा पद्धतीने आपण होमिओपॅथीने ट्रीट करू शकतो डेफिनेटली. पण औषधांच्या बाबतीत मॅम म्हणजे लहान मुलांचं तसं नाही म्हणत आहे. कोणालाही कुठली औषधं घ्यायची झाली, की आधी पहिल्यांदी 4-5 गोष्टी डोक्यात येतात, की एक म्हणजे याचा काही साइड इफेक्ट्स असतील का? सेकंड की काही पथ्य पाळायची आहेत का? आणि असं काही असेल तर आणि बेसिक आहे, की किती दिवसात बरं वाटेल? बरं. कारण पटकन पाहिजे ना, की 2 हो. तुम्ही डोस घेतले, की तिसऱ्याच्या तुम्हाला ठणठणीत व्हायचं हे कारण वेळच नाहीये कोणाकडे आणि तेवढा पेशन्स आजकाल नाहीच आहेत. बरोबर आहे. तर हे 2-3 प्रश्न ना इंटर रिलेटेड मला तुम्हाला विचारायचे आहेत, की एक तर पहिली गोष्ट, की होमिओपॅथीमध्ये गोळ्या ह्या सुरू केल्यानंतर खूप उशीर होतो म्हणजे तुम्हाला बरं वाटायला किंवा लाँग टर्म हे मेडिसिन्स घ्यावे लागतात का? आणि दुसरं असं, की साइड इफेक्ट्स काही आहेत का ह्या सगळ्याचे किंवा की खूप सारी पथ्य वगैरे पण पाळावी लागतात का? साइड इफेक्ट्सच्या बाबतीत म्हटलं तर साइड इफेक्ट्स अजिबातच नाही आहेत. कारण औषध बनवताना त्याचा ओरिजिनल औषधाचा जो अंश आहे, तो अगदीच मिनिमम आहे आणि पोटेंटायझेशनच्या माध्यमातनं त्याची जी पॉवर आहे, म्हणजे औषधाची जी शक्ती आहे, ती खूप वाढवलेली आहे. अच्छा. त्यामुळे औषधाचा अंश ओरिजिनल जे ड्रग सबस्टन्स आहे, मेडिसिनल सबस्टन्स, तो अगदी मायन्यूट लेव्हलला वापरलेला असतो. त्यामुळे साइड इफेक्ट्सचे चान्सेस खूपच कमी आहेत. प्रोव्हायडेड पेशंटनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घेणं अपेक्षित आहे. मनाने काहीतरी घेतलं किंवा इकडे-तिकडे वाचलं आणि मागच्या वेळी जे औषध दिलं होतं तेच आम्ही देऊन बघितलं किंवा माझ्याकडे होतं मग माझ्या बहिणीलाही मी तेच औषध दिलं. असं झालं तर मग सांगता येणार नाही. पण होमिओपॅथिक औषधं मार्गदर्शनाखाली घेतलीत तर साइड इफेक्ट्स त्याच्यात अजिबातच नाही आहेत. दुसरा जो प्रश्न आहे तुमचा, त्यामध्ये ही ॲक्यूट कंप्लेन्स असतील तर अगदी काही मिनिटामध्ये एनर्जी लेव्हलची ही औषधं आहेत. सो अगदी काही मिनिटांमध्ये रिझल्ट येणं लगेच सुरू होतं. मुलांचा ताप कमी व्हायला लागतो, स्वेटिंग जे होतच नव्हतं, तर अशा वेळेला होमिओपॅथिक परफेक्ट औषध जे त्याच्या स्टेटला बघून दिलं गेलेलं असतं, तर ते इमिजिएट ॲक्शन अगदी काही मिनिटांमध्ये ती ॲक्शन सुरू होते. सो ॲक्यूट्समध्ये होमिओपॅथी फास्ट रिझल्ट देतं. अच्छा. क्रॉनिकमध्ये जितकं डीप रूटेड आजार आहे आणि खूप वर्षानुवर्ष आहे, तर ते डीप रूट्स त्याचे काढणं आणि मुळापासनं तो आजार बाहेर काढण्यासाठी थोडासा वेळ अपेक्षित आहे. कारण आजार जितका जुना, तितकं त्याला एक लेयर बाय लेयर तो रिझॉल्व्ह करायला थोडासा वेळ लागतो. पण मी म्हणते की जितकं सिमिलर औषध आणि जितकी छान पद्धतीने हिस्ट्री जर पेशंटनी दिली, तर क्रॉनिक केसेसमध्ये सुद्धा फास्ट रिझल्ट बघायला मिळतो आम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. आणि काही पथ्य वगैरे पाळावी लागतात का? की होमिओपॅथीची औषधं हां. घ्यायची आहेत तर असे मिथ्स आहेत किंवा हो, म्हणजे हो. माहीत आहे की कॉफी घेऊ नका, हे घेऊ नका, आंबट खाऊ नका, असं बऱ्याच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बरोबर आहे. सांगितलं जातं. नाही, अगदी बरोबर आहे. हे असं होतं, पण
अगदीच बंद करा वगैरे असं आम्ही सांगत नाही पेशंटला. फक्त औषधं घेण्याच्या एक 10 ते 15 मिनिटं आधी आणि नंतर, कारण ज्या माध्यमातून आपण देतोय ते जिभेवरती औषधं ठेवली जातात. सो टंग सरफेस तुमचा जितका क्लीन तितकी ही औषधं छान ॲब्सॉर्ब होतात आणि सगळ्या शरीरभर पटकन पसरतात. त्याच्यामुळे नुकतंच काही खाल्लेलं नसावं आणि औषधं घेतल्यानंतर एक 10 मिनिटं पण काही खायला नको. तर हे जितकं क्लीन असेल टंग सरफेस फॉर हाफ ॲन आवर तेवढं पेशंटसाठी ते चांगलं आहे. एवढंच पथ्य आहे. अदरवाईज ज्याला हेल्दी फूड जे काही खायची इच्छा आहे, जे काही क्रेविंग्ज आहेत, नेहमी कॉफी पिणारी ज्या व्यक्ती आहेत त्यांना कॉफीशिवाय जमतच नाही, तर अशांची कॉफी आम्ही बंद नाही करू शकत. ते घेऊ शकतात, फक्त औषधं घ्यायच्या अर्धा तास आधी नंतर नको, एवढंच सांगितलं जातं. मॅम मगाशी पण तुम्ही ना थोडं एक्सप्लेन केलं, पण मला अजून थोडं तुम्हाला विचारायचं आहे, की जनरली आपण बाकीची जी औषधं बघतो ती पाण्याबरोबर गिळली जातात, हो. घेतली जातात आणि ही जी औषधं आहेत ती जिभेवर विरघळतात, जिभेवर हो. ठेवायची असतात. तर ते मगाशी तुम्ही सांगताना एक्सप्लेन केलं, की डिरेक्टली ते सगळ्या अंगापर्यंत पोहोचतं. तर त्याच्या मागे थोडं एलॅबोरेट तुम्ही करू शकाल का, की असं काय सायन्स आहे? सायन्स एवढंच आहे की टंगचे रिसेप्टार्स हे खूप क्विक आणि ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे पटकन ते ॲब्सॉर्प्शन होतं आणि सगळ्या शरीरभर ते पटकन पसरतं. एवढंच त्याच्यामागे सायन्स अच्छा. आहे. जो बॉडीचा नॅचरल इंटेलिजन्स आहे की टंग रिसेप्टार्स हे खूप ॲक्टिव्ह आहेत. बाकी नाही, कारण दुसरं असं बाकीची जी आपण काहीच नाही. बघितली औषधं तर जनरली आपण ती पाण्याबरोबर पाण्याबरोबर गिळून गिळून. घेतली जातात. मॅम आता हे लहान मुलांच्या वगैरे बद्दल झालं. मी ना आता बायकांच्या, महिलांच्या तब्येतीविषयी बोलायचं जर आपण झालं तर आता PCOD झालं, PCOS झालं, त्याच्यानंतर थायरॉईड झालं. ह्या सगळ्या कंप्लेंट्स आजकाल खूप बघायला मिळतात. हो. आधी असतील मे बी, तेवढा अवेअरनेस पूर्वी नव्हता. आजकाल त्याच्याबद्दल बोललं जातंय. तितक्या टेस्ट अवेलेबल आहेत की प्रत्येकाला कळतंय की आपण कुठल्या फेजमधनं जातोय. तर PCOD आणि PCOS ह्याच्यातलं तुम्ही आधी पहिल्यांदा मला फरक सांगू शकाल की नक्की ह्या 2 गोष्टींमध्ये काय डिफरन्स आहे? काय प्रकार आहे? सो PCOD हे थोडंसं माइल्डर फॉर्ममध्ये आपण म्हणू शकतो. जे डायटिक करेक्शन्स आणि एक्सरसाइज वगैरे ह्याच्यामुळे ते बरं होऊ शकतं. पण PCOS जो आहे हा थोडासा लवकर बरा न होणारा आणि खूप ओके. सिस्टम्स त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. म्हणजे एंडोक्रायनल सिस्टीम बऱ्यापैकी अफेक्ट होते. हार्मोनल डिस्टर्बन्सेस बऱ्याच लेवलला तिथे बघायला मिळतो. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. सो अच्छा. सिंड्रोम म्हणजे भरपूर एंडोक्रायनल ग्लँड्स त्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात. डिसीजमध्ये हा फक्त ओव्हॅरियन डिसीजपर्यंतच बघायला मिळतो. जे दर सायकलमध्ये एक जो मॅच्युअर होणं अपेक्षित असतं, तर तो मॅच्युअर न होता तो सिस्टमध्ये कन्व्हर्ट होतो. प्रिमॅच्युअरली इट कन्व्हर्ट्स इंटू सिस्ट. अच्छा. तर असे सगळे सिस्ट जमा झाले की इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स होतात. त्याच्यानंतर सगळे ॲबनॉर्मलिटीज तिथं बघायला मिळतात. अँड्रोजन्स जे मेल हार्मोन्स आहेत त्याचं सिक्रेशन जास्त प्रमाणात व्हायला लागतं आणि त्यामुळे हर्स्युटिझम म्हणजे अनवॉन्टेड फेशियल हेअरची ग्रोथ तिथं होते. वेट गेन होतं. सडनली मुलींचं वजन वाढायला लागतं आणि ओव्हरऑलच सगळंच डिस्टर्बन्स होतो. इरिटॅबिलिटी वाढते. मूड स्विंग्स बघायला मिळतात या मुलींमध्ये. सो अशा पद्धतीने PCODचं हे लक्षण बघायला मिळतं. बेसिकली होमिओपॅथीमध्ये आम्ही ज्यावेळेला विचार करतो किंवा जेवढ्या मुली आमच्याकडे येतात, तर अलीकडे असं बघायला मिळतंय की रिफ्युजल टू वुमनहूड हे थोडंसं एक असं झालं आहे की मुलीपणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच मुलींना नको आहेत. अच्छा. त्याच्याकडे अव्हॉइडन्सचा कल चाललेला आहे की आम्हाला कटकट नको आहे हो. किंवा आम्हाला ते रिस्ट्रिक्शन्स नको आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आमचा फ्रीडम कॉम्प्रोमाइज व्हायला नको आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे अलीकडे ह्याचं प्रमाण खूपच वाढताना दिसतं आहे. अच्छा. आणि ज्यावेळेला मुलींना व्यवस्थित काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं अडॅप्टेशन हे खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा आम्ही सजेस्ट करतो, तर त्याचा रिझल्ट अलॉंग विथ होमिओपॅथिक मेडिकेशन त्यांच्या सायकल्स रेग्युलर व्हायला पण खूप चांगली मदत होते. PCOSच्या बाबतीत म्हटलं तर थायरॉईड पण येतं, चे थोडेसे शुगर लेवल्स पण इकडे-तिकडे प्री हललेले डायबेटिक प्री वगैरे. डायबेटिक फेजमध्ये अशा पद्धतीने PCOS युजुअली प्रेझेंट होतो. सो एक फक्त ओव्हॅरियन डिसीज न राहता बाकीच्या पण सिस्टीम एंडोक्रायनल ग्लँड्स ज्या आहेत त्या अफेक्टेड असतात. अच्छा. सो अशा पद्धतीने तिकडे ते बघायला मिळतं आणि म्हणूनच तो ट्रीट करायला बाकीच्या पण गोष्टींचं ट्रीटमेंट खूप
कलेक्टिव्हली घ्यावी लागते. सो इंडिव्हिज्युअलायझेशन हा आमचा होमिओपॅथीचा मेन गाभा आहे, की ती व्यक्ती कशी आहे, ती कसा विचार करते, कशा पद्धतीने आजाराकडे बघते किंवा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटकडे ती कसं बघती आहे. ह्यामध्ये कॉज काय आहे, कशामुळे आत्तापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं आणि अचानक ह्या पर्टिक्युलर एका इन्सिडन्ट्सनंतर अफेक्शन झालं आहे. सो ह्या रूट कॉजला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. ते आणि मला म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, मला मला तेच म्हणायचं जसं तुम्ही आत्ता म्हणालात ना, की काही काही केसेसमध्ये असं दिसतं की लग्न झालंय, मूल झालं, तोपर्यंत त्या मुलीला, त्या बाईला काहीही त्रास नव्हते. सगळं व्यवस्थित होतं, पीसीओडी नाही, काही नाही. आणि अचानक आता एकदम काय झालं की तिचं थायरॉईड पण आलंय, तिचं हे पण आलंय. कारण जनरली ज्यांना इनिशियल स्टेजपासून त्रास असेल तर असं मला वाटतं, म्हणजे की कन्सीव्ह करायलाही प्रॉब्लेम येतो आणि ते दिसतं. पण आफ्टर सम टाईम अचानक कसं काय हे सगळं होतंय? ॲक्च्युली अचानक कुठल्याच गोष्टी होत नाहीत. शरीरामध्ये बऱ्यापैकी अडॅप्टेशन बॉडी खूप चांगली कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम बॉडीकडे असते. नॅचरली शरीर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी नॉर्मलाईज करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही-काही गोष्टी जर रिपीटेडली होत गेल्या आहेत, की बऱ्याचदा काही-काही मुलींच्या बाबतीत असं होतं काही-काही केसेसमध्ये, की लग्नानंतर नोकरी जी छान तिचं एक बाहेर जाणं, रोज रेडी होणं, तयार होणं, छानशी नोकरीला ती जाती आहे. कुठेतरी एक प्रोडक्टिव्ह तिचं डे ती युटिलाइज करती आहे. पण सडनली बेबी झालं आणि आता ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बंद झाल्या, ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आलं, की मग हळू-हळू, हळूहळू ती जी नाराजी आहे ती आतल्या आत कुठेतरी शरीरामध्ये दिसायला लागते. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे स्ट्रेटवे थोडंसं हार्मनी लाईफमधली कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे, असं वाटलं, की हार्मोन्सवरती थोडंसं ते दिसायला लागतं. आणि आपल्याला जरी वाटलं, की अरे अचानक कसं काय हे आलं, तर अचानक असं होत नाही. ओव्हर अ पिरियड रिपीटेडली एखादी गोष्ट होत गेली आहे किंवा थोडं अजून डिटेलमध्ये जायचं म्हटलं, तर विल आणि अंडरस्टँडिंग ह्याच्यामध्ये जर कुठेतरी कॉन्फ्लिक्ट झालं, तर डेफिनेटली ते डिसीजच्या माध्यमातनं शरीरावरती प्रेझेंट होतं. विल म्हणजे माझी इच्छा आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे म्हणजे जसं इड, सुपर इगो आणि इगो असं आपण सायकोलॉजिकल टर्म्समध्ये म्हणतो. तर इड म्हणजे बेसिक इच्छा, विल आहे, की मला एखादी गोष्ट करायची आहे. पण माझ्या अंडरस्टँडिंगनी, माझ्या सुपर इगोनी मला समजावून छान सांगितलं, की नाही आहे हे पॉसिबल. सध्या ही परिस्थिती नाही आहे. सो ह्यांचं जर छान जुळलं आणि छान पद्धतीने यांनी अडॉप्ट केलं, तर माणूस आजारी पडत नाही. पण ह्याच्यावरचा जो इगो आहे, तो ज्यावेळेला अशा पद्धतीने प्रेझेंट होतो, की नाही, नाही, असं कसं मला मिळत नाही किंवा माझ्याच बाबतीत नेहमी असं का होतं किंवा ह्याला मिळालंय आणि मला नाही मिळत आहे. Right. तर मीच नेहमी अनफॉर्च्युनेट का? किंवा मीच नेहमी सफरर का? रॉंग नेहमी माझ्याच बाबतीत का होतं? असे जर काही चुकीचे परसेप्शन आणि त्या सिच्युएशनला अडॅप्टेशन जर चुकलं, तर ते डीपर लेव्हलला जातं आणि रिपीटेडली मग हाच एक दृष्टिकोन होतो सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आणि सगळीकडे जर तसंच बघितलं गेलं, तर डेफिनेटली आजारामध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि मग आपल्याला ॲक्च्युअली रिपोर्ट्समध्ये दिसतं, की अरे नाही, नाही, थायरॉईड वाढलं आहे किंवा पीसीओडी झाला आहे. होमिओपॅथीमध्ये काउन्सिलिंग खरंच म्हणजे एक सपाटच आहे तो, की काउन्सिलिंगशिवाय जोपर्यंत आपण पेशंटला अवेअर करत नाही आहे, की तो का आजारी पडला आहे किंवा त्याचं परसेप्शन टुवर्ड्स लुकिंग ॲट द थिंग्स हे थोडंसं बदलवलं ना, की तो लवकर बरा होतो. नुसतंच औषधांपेक्षा पण ह्याही गोष्टी बऱ्याचदा उपयोगी पडतात. आणि एकंदरीतच ओव्हरऑल लाईफमध्येच त्याचा एकदा तुम्हाला कळलं की अच्छा ठीक आहे, आपल्याला आपल्यालाच काहीतरी त्रास होतोय, तो मान्य केला, की असं नाही की सगळं सर्दी झाली, खोकला झाला किंवा एकंदरीत वेट गेन झालंय किंवा पीसीओडी आहे, तर ते तर क्युअर होणारच आहे. पण एकंदरीत मे बी त्या पेशंटला सुद्धा हे कळत असेल की नाही नाही, आपण असं जर काही करत गेलो, आपल्या मनाविरुद्ध होतंय, साचतंय, तर ह्याचा आपल्या तब्येतीवर पण किती परिणाम होतो, एक्झॅक्टली. याचा अवेअरनेस पण त्यामुळे येतोय. हा एक अवेअरनेस त्यांना करून दिला ना, की तुम्ही का आजारी पडला आहात, की त्यांनाच लक्षात येतं, की नाही हे मी नाही केलं पाहिजे Right. आणि या गोष्टींमुळे मी आजारी पडतोय, तर हे बदलायला हवं. सो अर्धं काम तिथेच होऊन तिथेच. जातं. त्यामुळे जो आम्ही असं म्हणतो, की आर्ट ऑफ केस टेकिंग. केस हो. टेकिंग जितकी छान आर्टिस्टिक वेनी घेतली जाते ना, तिथेच बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो आणि कुणाला तरी छान सांगता येतंय हे म्हटल्यानंतर पेशंट ना अगदी मनमोकळेपणाने मेंटल कथार्सिस आम्ही त्याला म्हणतो, अच्छा. की मनात साचलेलं जे आहे ते सगळं तो कुठेतरी योग्य ठिकाणी बोलतो आहे, एक्सप्रेस करतो आहे. इथेच अर्ध रिकव्हरी त्याची झालेली असते. सो केस टेकिंग खूपच इम्पॉर्टंट आहे होमिओपॅथीमध्ये. अमेझिंग मॅम.
मॅम मेंटल हेल्थ वर जर आपण बोलायचं झालं ना, तर मेंटल हेल्थ जे काय आहे, ते सगळे शेवटी ना माइंडशी रिलेटेड असे डिसीजेस असतात. जसं स्क्रिझोफेनिया झालं किंवा बायपोलर डिसीजेस झालं. तर ह्या सगळ्याचं तर माइंडशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावर क्युअर करण्यासाठी होमिओपॅथी वर्क करतं. सो मग अशा डिसीजेससाठी सुद्धा अशा कुठल्या केसेस आहेत का? किंवा अशी काही औषधं आहेत का? की तुम्ही पाहिले की त्याच्यानी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण खूप मदत झाली आहे लोकांना? अगदी मेंटल डिसीजेससाठी तर खूपच मोठा स्पेक्ट्रम आहे आमच्याकडे, की ज्याच्यामध्ये खूप बिहेवियरल वरती पेशंटच्या औषधं देता येतात. एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला देते, की आपल्याला नेहमी असं वाटतं, की मोबाईलचं ॲडिक्शन हे फक्त लहान मुलांनाच आहे. हो. पण तसं नाही आहे. हे ॲडिक्शन ना आता ओल्ड एजमध्ये म्हणजे जिरियाट्रिक केसेसमध्ये पण खूप बघायला मिळतं आणि मेंटल हेल्थ कशी अफेक्ट होते आणि सायकोसोमॅटिक डिसीजेस कसे बघायला मिळतात. म्हणजे सायको म्हणजे मेंटलकडनं सोमॅटिक, सोमा इज बॉडी. ओके. सो मेंटलमुळे होणारे बॉडीली मॅनिफेस्टेशन्स कसे येतात ह्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. 78 वर्षाचे एक काका येतात, जे खूप मोठ्या पोझिशन क्लास 1 पोझिशनवरनं ते रिटायर झालेले आहेत. आता त्यांना नवीन मुलांनी मोबाईल घेऊन दिला आणि त्याच्यामध्ये ते WhatsApp आणि हे सगळं त्यांचं सुरू झालं. सो फॅमिलीचे काही ग्रुप्स आहेत, काही त्यांचे सोशल ग्रुप्स आहेत, मित्रांचे ग्रुप्स आहेत. सो त्या ग्रुपमध्ये हे काका सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी त्यांनी पोस्ट केली, हो. की त्यांना असं वाटतं, की इमिडिएटली सगळ्यांनी मला त्याच्यावरती रिस्पॉन्स दिला पाहिजे. चुकून जर कोणीतरी नाही केलं रिस्पॉन्ड, की हे काका चिडचिड करणार इकडे. त्यांची इरिटॅबिलिटी, रेस्टलेसनेस हा सगळा वाढणार. बरं त्यांना हे लक्षात येत नाही, की कोणीतरी हा मेसेज फक्त फॉरवर्ड केलेला आहे. ह्यांना असं वाटतं, की अरे ह्या माणसानी याला कुठनं एवढं तत्त्वज्ञान आलंय आणि हा कसा काय एवढं लॉजिकवाले मेसेजेस पाठवायला लागलाय, याला काय कळतं, त्याला काय कळतं? असं करत हे काका हायपर करत ते हायपर थायरॉइडिझममध्ये लँडअप झाले. बापरे! सो अशा पद्धतीने खूपदा मेंटल हेल्थ ही अफेक्ट होते छोट्या-छोट्या गोष्टींमुळे. बऱ्याचदा असं होतं, की कुठला तरी अँगर आहे, हो. कुठला तरी गिल्ट आहे, कुठलं तरी डिससॅटिस्फॅक्शन आहे, डिसकंटेंटमेंट बऱ्याचदा बघायला मिळते, की समाधानच नाहीये. सगळं आहे पण अजून काहीतरी हवंय, अजून काहीतरी हवंय. बऱ्याचदा यंग एजमध्ये मुलांना नवीन जसं आपण लहान मुलांच्या बाबतीत बोललो, की त्यांना सतत काहीतरी स्टिम्युलेटिंग फॉर्म हवाय. तसंच लहान तरुण मुलांमध्ये जे टीनेजर्स आहेत, त्यांना पण चटकन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनवाल्या गोष्टी हो. करायला खूप आवडतात, की मला आत्ताच्या आत्ता हे लगेच करायचं आहे. अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, त्याच्यामुळे फोकस करायला प्रॉब्लेम येतो. राइट. बऱ्याचशा केसेस अशा पण आई-वडील घेऊन येतात, की हा एका जागी बसूच शकत नाहीये. 15 मिनिटांच्या वर हा मुलगा एका जागी बसू शकत नाही आणि परीक्षेला हा कसा काय 3 तास बसणार आहे, राइट. आम्हाला याची काळजी वाटते आहे. सो हे अलीकडे खूप बघायला मिळतं आणि ह्याच्यासाठी त्याचं वागणं, त्याचं बोलणं एक्झॅक्टली त्याच्यामागे कॉज काय आहे? तर कॉज हाच आहे, की हे ब्रेन रॉट नावाचंच एक नवीन कन्सेप्ट सध्या खूप पॉप्युलर होतो आहे, की त्याच्यामध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं आहे. पटकन मला एखादी गोष्ट करून बघायची आहे आणि पटकन त्याच्यातनं लगेच ते लोकं बाहेर पण तितकेच पटकन येऊ शकतात आणि परत न्यू फॉर्म ऑफ स्टिम्युलेशन ते शोधतात. सो अशा मुलांचं होमिओपॅथीमध्ये त्यांचं बिहेवियरवरती बेसिकली खूप फोकस केलं जातं. तो कसा वागतो आहे, त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या सवयी आणि जसं मी नेहमी म्हणते, की ऑब्झर्वेशन ह्या सगळ्या ह्याच्यावरती औषधं खूप छान पद्धतीने आपल्याला निवडता येतात. मेंटल हेल्थमध्ये खूपसे आजार आपल्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया, बायपोलर हो. डिसीजेस, वेगवेगळे मेनियाज, त्यानंतर क्लाउडीनेस ऑफ थॉट्स आपण म्हणतो, ब्रेन फॅग. अच्छा. सडनली एक सिच्युएशन येते, की पेशंटला आता काहीच कळत नाही. जसं हो. खूप साऱ्या फाईल्स आपण मिनिमाइज करून ठेवतो राइट. कॉम्प्युटरमध्ये आणि मग एक स्टेज अशी येते, की आता तो हँग होऊन जातो. हो. मग आपल्याला काय करायला लागतं, की रिस्टार्ट करायला लागते सगळी सिस्टम. सो एक्झॅक्टली ब्रेनचं पण तसंच होतं, की हे खूप अशा गोष्टी सतत चालू आहेत ना आजूबाजूला. रील्स बघणं. हो. एक रील देवाची येते, त्याच्या पुढची एक मजा-मस्तीची येते, त्याच्यानंतर एखादी थॉटफुल येते, एखादी कॉमेडी येते. सो हे सगळं इतकं वेगवेगळ्या लेव्हलला सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात ना, तर ब्रेनला ते नॉर्मल पोझिशनला यायला, ग्राफच्या नॉर्मल बेसलाईनला यायला खूप वेळ लागतो आणि ते येत नाहीये, की दुसरं काहीतरी हे करत कंप्लीटली ब्रेन फॅग येतो आणि मग क्लाउडीनेस ऑफ थॉट्स. आता मला काहीच समजत नाहीये, मला आता काहीही बघायचं नाहीये. सो जो मुलगा आधी खूप हायपर ॲक्टिव्ह होता, हो. म्हणजे एक खूप हायपर ॲक्टिव्हिटीची फेज असते आणि दुसरी म्हणजे एकदम कंप्लीट
सायलन्स. आता मला काहीच नाही करायचं आहे. सो थोड्या वेळाने असं होतं की हा मुलगा आता काहीच नाही करत आहे. काही दिवसांपूर्वी याच्याकडे खूप आयडियाज होत्या, याला खूप काही काही करायचं होतं, खूप गोष्टी तो करू शकायचा, मोठे मोठे प्लॅन्स होते त्याचे. आणि आता जे आहे त्याला आता काहीच नाही करायचं. आता त्यांनी ते सगळे प्लॅन्स बंद केले आहेत आणि आता तो एकदम एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून बसलेला आहे. दिवस रात्र फक्त झोपा काढतोय. आणि असे पॅरेंट्स येतात मुलांना घेऊन आणि ते म्हणतात आता आम्ही काय करायचं. सो अगेन होमिओपॅथी हेल्प्स हेल्प इन करते. सच सिच्युएशन. वेगवेगळ्या क्षेत्रात आता सगळेच जण काम करतायत, त्यामुळे स्ट्रेस खूप आहे. तर अशी कुठली गोष्ट ऑफिसमध्ये झाली, की कधी कोणी कोणाचा इन्सल्ट केला किंवा काहीतरी तुम्ही डिझर्व्ह करत होतात, ते घडलं नाही आणि तो जो काही ट्रॉमा किंवा ती जी सगळी गोष्ट घडली आहे, तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात इतक्या सगळ्या काहीतरी अशा विचित्र भावना झाल्यात, की त्याचं वागणं बोलणंच इतकं बदललंय. त्यामुळे कदाचित आत्ता तसं बघायला गेलं तर त्याच्या हेल्थवर काही खूप परिणाम झालाय किंवा असं नाही. पण जर लक्ष दिलं ह्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे, तर मे बी होणारे जे पुढचे क्रॉनिक डिसीजेस आहेत, ते आपण टाळू शकतो. अगदी बरोबर आहे. बऱ्याचदा असं होतं, की एखादी व्यक्ती खूप जीव तोडून एखाद्या प्रोजेक्टवरती काम करते. खूप त्याच्याकडे आयडियाज असतात आणि ते स्किल्स फक्त ह्याच्याकडेच असतात. त्याच्यामुळे त्याचे जे बॉस आहेत किंवा हायर अथॉरिटी आहे, ती पण ह्याला खूप सपोर्टिव्ह आहे. छान-छान सगळं चाललेलं आहे आणि सडनली एका जंक्चरला असं होतं, की अचानक ह्याला सांगितलं जातं, की "तू त्या प्रोजेक्टवरती काम नाही करायचं आहे." तर अशी एक केस माझ्याकडे होती, की त्याला सडनली सांगितलं गेलं, की "तू नाही काम करायचं ह्या प्रोजेक्टवरती." आणि तो आघात त्याला इतका बसला. बरं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी असा करून घेतला, की सगळं जगच वाईट आहे. आणि तो जो एक कडवटपणा, एक जो बिटरनेस आहे ना, तो इतका डीप रूटेड झाला, की सगळी सोसायटी करप्ट आहे. अशा पद्धतीनेच तो बघायला लागला. मग जो माणूस आधी शांत, छान इंटेलेक्च्युअल असलेला असा जो माणूस होता, तो आता सगळीकडे भांडणं करतोय. त्याला समाजात जिथे कुठे काही गोष्टी अशा दिसतायत, की ज्या बरोबर नाहीयेत, तिथं सगळ्यात पहिल्यांदा भांडायला येणारा हा आहे. सिग्नलवरती कोणी सिग्नल तोडलं, की हा आधी येणार. सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम आला, तर WhatsApp ग्रुपवरती सगळ्यात पहिल्यांदा भांडणारा हा आहे. सो इनजस्टिसकडे बघण्याचा याचा दृष्टिकोन इतका वाईट झालेला आहे, की कुठलाच अन्याय त्याला आता सहन नाही होत आहे आणि सगळ्यात पहिला रिॲक्ट होणारा हा माणूस आहे. सो अशा पद्धतीने डीप रोटेड आपल्या लक्षात नाही येत, पण हळू-हळू, हळू-हळू तो जो कडवटपणा आहे, तो सगळा शरीरभर पसरला जातो आणि त्याचं बोलणं पण मग तसंच कडवट दिसायला लागतो. सो जो इम्पॅक्ट माइंडवरती होतो, तसंच त्याच्या बिहेवियरवरती पण आपल्याला दिसायला लागतो आणि मग तो आला, की सगळे लोकच दूर व्हायला हो, लागतात, हो, की "अरे हो. बापरे! नको हा." कारण बिटर आहे ना. ह्याच्याशी सो बोलायलाच हां, नको. नकोच ह्याच्याशी कोण नादी बोलायला लागेल नको. याच्या. मग परत हे अजून वाढत जातं, की मी तर चांगलं करायला जातोय, मी तर सगळ्यांची मदत करायला जातोय, पण तरीही लोकं माझ्याशी बोलत नाहीयेत किंवा लोकं माझ्याकडे चांगलं बघत नाहीयेत मला. तर हे अशा पद्धतीने होत जाणाऱ्या या गोष्टी आहेत. पण फिटनेस बद्दल मला विचारायचं आहे म्हणजे फिटनेस इन द सेन्स आता फिटनेसचं पण खूप लोकांना आहे की लोक जिमला जातात बाकी करतात आणि सप्लिमेंट्ससाठी पण एक लोकांचा दिसतोय कल की आजकाल जे काय तुम्ही खाताय पिताय त्याच्यातून तेवढं न्यूट्रिशन तुम्हाला मिळतंच असं नाही असंही बऱ्याच वेळेला होतं. सो आजकाल हा एक ट्रेंड आहे की बरेच लोक ना वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि ह्याचे टॅबलेट्स घेत असतात. तर असं होमिओपॅथीमध्ये पण काही आहे का की जे लोकांना की अगदी मला काही झालंच आहे असं नाहीये पण मी जेव्हा जिमला जाते किंवा मी माझ्या फिटनेससाठी, माझ्या हेल्थसाठी जर मला छान काही करायचं आहे, तर मी इकडचे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा होमिओपॅथीमध्ये काही औषधं आहेत, जी घेतली. हां, ॲक्चुअली होमिओपॅथीचीच होमिओपॅथीमध्ये नाही आहेत, पण बायोकेमिक सिस्टम ऑफ मेडिसिन नावाची एक सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये सगळे मिनरल्स आहेत. 12 क्षार पद्धती या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. ज्याच्यामध्ये जे इसेन्शियल मिनरल्स आहेत, ते 12 क्षार हे वेगवेगळ्या आजारांसाठी कसे उपयोगी पडतात. त्याच्यामध्ये फायफॉस वगैरे आहे, की जे जिममध्ये जाणाऱ्यांसाठी आपण ते देऊ शकतो. सो असे सप्लिमेंट्स घेता येतील. आणि होमिओपॅथीच्या बाबतीत जर आम्ही म्हटलं तर तुम्ही जे खाताय ते अंगी लागणं पण खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की माझी जी प्लेट आहे जेवणाची तर ती पूर्ण मी छान निवडून घेतली आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स सगळं अगदी छान बॅलन्स्ड न्यूट्रिशनल प्लेट आहे माझी. पण ते अंगी पण लागलं पाहिजे ना. सो खाताना चांगला विचार करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा चांगला विचार तेव्हाच येणार ज्यावेळेला तुमचं माइंड, बॉडी, सोल ॲक्सिस हा अलाइन्ड आहे. एकसारखा आहे, छान पद्धतीने बॅलन्स्ड आहे. तो असेल तर तुम्ही जे खाताय ते आनंदाने खाल आणि त्यातला प्रत्येक अंश तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये कन्व्हर्ट होईल. त्यामुळे चिडचिड न करता छान पद्धतीने जे खातोय ते आनंदाने खाल्लं तर डेफिनेटली ते अंगी लागतं आणि सहसा म्हणजे एक्स्टर्नल न्यूट्रिएंट्स घेण्याची तुमच्याकडे वेळच येऊ नये अशी प्रोव्हिजन आपल्या डाएटमध्ये आहे. हो, हो. सो खरं आहे. असं आहे.
मॅम ॲडिक्शनबद्दल जर बोलायचं झालं ना, तर आजकाल काय किंवा प्रत्येकच पिढीमध्ये असेलच. ते होतं मी नाही, नाही म्हणत आहे. मे बी परत आपला मगाचाच मुद्दा पुढे येऊ शकतो, की आता बोललं जातंय किंवा दिसतंय. सो मग दारूचं व्यसन झालं किंवा सिगारेट झालं. आजकाल म्हणजे कुठेही तुम्ही एक चक्कर मारा पुण्यामध्ये पण तुम्हाला दिसेल, की म्हणजे सगळे सर्रास आपली सिगारेट पितायत किंवा मग पब कल्चर वाढलंय, ॲडिक्शन वाढलंय. तर या ॲडिक्शनचा आणि माइंडचा काय म्हणजे की हॅपीनेससाठी किंवा ते सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्यासाठी लोकं हे करायला लागलेत, की त्याच्या मागे वेगळी पण काही कारणं आहेत? ॲडिक्शनच्या बाबतीत म्हणलं ना, तर मला एक एक पॉझिटिव्ह फॅक्टर कॉमनली दिसून येते, की ज्याच्यामध्ये स्वतःला शिक्षा करून घ्यायची, सेल्फ हं. पनिशमेंट, गिल्ट आहे. काही-काही एक केस ह्या अनुषंगाने मला आठवली ती मी सांगते. एक मुलगा होता, तो चांगला होता, व्यवस्थित त्याचं सगळं चाललं होतं. पण एन्व्हायर्नमेंटकडनं त्यांनी लहानपणापासून हेच ऐकलंय, की ह्याला काही अक्कल नाही आहे, ह्याला काही कळत नाही, ह्याला काही समजत नाही. कुठलंही महत्त्वाचं काम ह्याला नका देऊ, हा नेहमी काहीतरी घोळ घालून ठेवणार. सो हे त्यांनी लहानपणापासून ऐकलंय आणि त्याला त्याचं इतकं वाईट वाटतं, की अरे मी छान करायला जातोय, पण मला कोणीच काही करू देत नाहीये. मग आता काय करायचं तर मग मी आता वाईट आहे ना, तर मग मी वाईटच कसं आहे हे मी दाखवतो आणि मग मी वाईट गोष्टींच्या आहारी जातो. म्हणजे मग सगळेच खुश होतील आणि मग मी स्वतःचं पण नुकसान करून घेतो. सो अशा पद्धतीने तो ॲडिक्शनकडे गेला आणि मग सगळं गिल्ट आणि हे सगळ्या गोष्टींचा तो म्हणजे लिटरली त्याचा वाईट परिणाम त्या मुलामध्ये बघायला मिळाला सो आपल्याला. अशा गोष्टींचा सुद्धा जर होमिओपॅथीमध्ये असं लोकांना जर घेऊन आलो हो. आणि त्यांचं कन्सल्टेशन झालं, तर ह्यावर पण काम करता येऊ शकतं. त्यांचं ॲडिक्शन पण कमी करता अगदी, येऊ अगदी. शकतं? कमी करता येतं कारण त्याला बेसिकली त्याला आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे जे केअरगिव्हर्स आहेत हो. किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा ज्यांच्यासोबत तो राहतो आहे, त्या सगळ्यांना जरी थोडंसं अवेअर करून दिलं आणि ह्या मुलालाही थोडंसं एन्हान्स केलं, त्याच्या स्वतःच्या क्वालिटीज आणि स्ट्रेंथ्सबद्दल त्याला जाणीव करून दिली आणि बऱ्याचदा असं होतं, की आपल्या फॅमिलीजमध्ये ना अप टू 3 इयर्स, 6 इयर्स आपण जे ऐकतो ते मोठं झाल्यावर आपल्याला असं वाटतं, की तो माझा स्वभाव आहे. हो, हो. म्हणजे असं सगळे घरातले म्हणाले, की "हा खूप रागीट आहे, रागीट आहे, रागीट आहे." त्या मुलालाही वाटायला लागते, की खरंच मी रागीट आहे. हं. बऱ्याचदा असं म्हणतात, राइट. की "हा एकदम शांत आहे, खूप समजूतदार आहे." तर त्या मुलाला मोठं झाल्यावर वाटायला लागतं, की मी शांत आणि समजूतदार आहे. पण त्यांनी त्याचं असं काही डेव्हलप केलेलंच नसतं. सो माझं असं प्रत्येक पेशंटला सांगणं असतं, की तुम्ही स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि क्वालिटीज आणि स्वतःची आयडेंटिटी तुम्ही स्वतः आजपासून बनवणं चालू करा. कारण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली चॅलेंजेसवरती जास्त बोललं जातं, की हे करू नको, ते करू नको, हो. तुला हे जमत नाही, तुला नीट बोलताच आलं नाही, आज पाहुणे घरात आले आणि तू घरातच बसलेला होता. सो हे न होता तू आज छान बोललास, आम्हाला खूप आवडलं. आज तू बाहेर आलास पाहुणे आल्यानंतर, सगळ्यांशी व्यवस्थित बोललास किंवा आज तू ज्या पद्धतीने शाळेत टीचरनी तुझं कौतुक केलं, आम्हाला ते खूप आवडलं. हो. ह्या गोष्टी त्याच्या जर चांगल्या गोष्टींबद्दल हायलाईट केलं गेलं, तर डेफिनेटली त्या मुलाला पण व्हॅल्युएबल वाटतं आणि मोठं झाल्यानंतर तो ती सेल्फ इमेज घेऊन आज समाजामध्ये राइट, राइट. त्याचं करियर अचीव्ह करायला तो बाहेर पडणार आहे. सो ही इमेज जपणं हे प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे, की त्याचे जे काही चॅलेंजेस असतील, तर ते त्याला छान पद्धतीने समजावून सांगा आणि स्ट्रेंथ्सला पण हायलाइट करा ॲट द सेम टाईम. म्हणजे मग हा प्रॉब्लेम होणार नाही. मॅम रिस्पॉन्सिबिलिटीजवर जर आपण बोलायचं झालं तर प्रत्येक वयाचे वेगवेगळे चॅलेंजेस असतात. जसं आपलं वय बदलतं, वाढत जातं, तसं आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज बदलतात आणि स्ट्रेसचं तर तुम्ही अगदी मस्त सांगितलंत, की अगदी लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस असतो, जो मे बी आपल्या लक्षात नाही येत. तर इथे ना मला आता बायकांचा मुद्दा घ्यायचा होता, की मेनोपॉज झालं. तर मेनोपॉज ही तर एक नॅचरल गोष्ट आहे, की जी घडणारच आहे. पण पेरिमेनोपॉजवर जर बोलायचं झालं, तर पेरिमेनोपॉज जी गोष्ट आहे, ती प्रत्येकीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याने येते आणि मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीची काय मानसिकता आहे, त्याच्यावरनं पण हे रिलेटेड आहे का? हो, ॲक्चुअली हा पेरिमेनोपॉझल जो पिरियड आहे, तो 8 ते 10 वर्षाचा असतो. अच्छा. साधारणतः थोडंसं आधी-आधी बॉडी हळू इंडिकेट करत मग हो. मेनोपॉजला येऊन ती राइट. पोहोचते. सो मूड स्विंग्स होणं, अचानक हॉट फ्लॅशेस होणं, हो. अचानक कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटणं, भरपूर रडायला येणं, हे सगळे सायकॉलॉजिकल लेव्हलला हे आपल्याला बघायला मिळतात. तर इथे ना कम्युनिकेशन हे सगळ्यात बेस्ट आहे. जोपर्यंत आपण आपल्याला काय होतंय हे कम्युनिकेट करत नाही, कारण बायकांना खूप सवय असते, की सगळ्यांनी समजून घ्यावं मला. पण जोपर्यंत तुम्ही काही बोलणार नाही, तुम्हाला कोण कसं समजून घेईल? म्हणजे छोटं बाळ पण जोपर्यंत रडत नाही, तोपर्यंत आई त्याला घेत नाही. तिला वाटतं बरं आहे, जाऊ दे झोपलाय तर मी अजून 2-4 कामं उरकून घेते माझे. पण कम्युनिकेशन हे सगळ्यात बेस्ट आहे. आज जर तुमची चिडचिड होती आहे, तुम्हाला बरं नाही वाटत आहे, वीकनेस वाटतोय, तर तुम्ही सरळ सांगा, की मला थोडा वेळ आराम करायचा आहे. तुम्ही ते न करता सगळी कामं करत राहणार,
एक सुपर वुमन सिंड्रोम त्या एज ग्रुपमध्ये आलेला असतो की हो, मीच हो. सगळं केलंय आत्तापर्यंत आणि माझ्याशिवाय घरच चालू शकत नाही. सो असं न करता सगळ्यांना कामांचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन वगैरे केलं, तर हे मूड स्विंग्स पण आटोक्यात येऊ शकतात. कारण शेवटी अ, हे मेनोपॉज किंवा प्युबर्टी हे सगळे नॅचरल फेनॉमेना आहे. हे कुठेही पॅथॉलॉजिकल नाही आहे, हे फिजिओलॉजिकल फेनॉमेना आहे. सो ते जसे येतात तसे ते जातील. जे काही सिम्प्टम्स त्यावेळेला थोडंसं टर्ब्युलन्स दिसतो हार्मोनल लेवलला, तर तो मॅनेजेबल असतो बॉडीकडनं. त्याला उगीचच काहीतरी हाईप करून आधीच त्याची धास्ती हो. बाळगणं, आजकाल प्रत्येकीला वाटतं की हे होतंय म्हणजे मेनोपॉझलच हो, असण्याची हो. शक्यता आहे. डेफिनेटली ते आहे, पण त्याचा बाऊ करू नका तुम्ही. कम्युनिकेट करा की मी या फेजमधनं चालली आहे. कधीतरी असं झालं तर घरच्यांनी मला सांभाळून घ्यावं. सो घरचे बरोबर कॉपरेट करूही शकतील. पण तुम्ही काहीच कम्युनिकेट नाही केलं तर मात्र मग अवघड आहे. सगळ्यांसाठीच तो प्रॉब्लेम होतो आणि मग सगळ्यांना वाटतं आत्तापर्यंत ठीक होती आणि अचानक हिला काय झालं? सो बऱ्याच गोष्टी सप्रेस केल्या जातात आणि कुकरची हो. शिट्टी जशी एकदम वाजते तसं सडनली ते प्रेशर चुकीच्या वेळी, चुकीच्या घटनांमध्ये ते बाहेर पडतं आणि त्याचा इम्पॅक्ट मग सगळ्यांच्याच हो. मेंटल हेल्थवरती होतो फॅमिलीच्या. राइट. सो सगळे सपोर्टिव्ह असतात अनलेस यू स्पीक इट आउट. सो तुम्ही आधी बोला म्हणजे मग मदत मिळेल. तुम्हाला आता फनी काही विचारते म्हणजे असे की तुमच्या क्लिनिकमध्ये असे कुठले पेशंट्स आलेत का की काही फनी किस्से आहेत जसं आता स्टुपिड प्रश्न पण लोक विचारायचं म्हणून काहीही विचारतात जसं आता होमिओपॅथीचे मेडिसिन्स आहेत ते स्वीट असतील तर कुठल्या डायबिटीसचा पेशंटला असा काही प्रश्न कधी पडलाय का की अहो म्हणजे मला तर डायबिटीज आहे मग मी आता गोड गोळ्या कशा घेऊ वगैरे असे हं. काही स्टुपिड हो, अगदी. डायबिटीजवाले पेशंट येतात आणि म्हणतात, की "अरे, हे 2 गोळ्या घ्यायच्यात का या?" तर ते ग्लोब्युल्स म्हणजे अगदी छोटीशी हो साईज असते. एक साखरेचा क्यूब जेवढा असतो, राईट साधारणतः तेवढी त्याची ती छोटीशी साईज आहे गोळ्यांची. मग मी त्यांना विचारलं, की "काका चहा कसा घेता तुम्ही? एकदम कोरा घेता का?" हो "नाही, कोरा नाही. मला एकदम नाही हो तसं हो डॉक्टर जात. मला थोडं तरी त्याच्यामध्ये साखर चालते." "मग ती तुम्हाला चालते आणि या 2 गोड गोळ्यांनी तुमचं असं किती शुगर वाढणार आहे शरीरातली?" राईट सो असं काहीतरी फनी गोष्टी होत असतात क्लिनिकमध्ये. काहीतरी प्रश्न लोकांना पडलेले असतात, जे हो खूपच मजेदार वाटतात आम्हाला पण ऐकायला. थँक यू सो मच मॅम. अरे! इतकं तुम्ही ना सिम्पल आणि असं छान समजावून सांगितलं ना, नाहीतर तसं बघायला गेलं तर हा विषय खूप मोठा आहे आणि खूप अवघड आहे. म्हणजे असं मला कळेल किंवा लोकांच्या अगदी मनात जे काही बेसिक छोटे-छोटे प्रश्न होते ना, तर तुम्ही इतके सहजतेने उत्तरं दिलीत आणि इतकं छान क्लिअर करून सांगितलत ना, थँक यू. सो सगळ्यांचे डाऊट आज क्लिअर झाले असतील. हो ना. थँक यू. मला पण खूप छान वाटलं. कारण हे इतकं सुंदर सायन्स आहे ना, तर हो. मला नेहमी वाटतं, की ह्याचा चांगलाच प्रसार होणं गरजेचं आहे. कुठलेही मिथ्स मनात न घेता इतकी छान जी ही सिस्टम आहे, तर ती सगळ्यांनी वापरावी आणि एकदा तरी वापरून बघा होमिओपॅथी. खूप छान मजा येईल. लाईफ खूप सिंपल होतं. ॲक्चुअली मला खात्री आहे, याच्यावर ना लोकांच्या मनातले जे काही सगळे डाउट्स आहेत ते क्लिअर झालेत, सगळे मिथ गेले असतील आणि डेफिनेटली त्यांचा सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलेल. राइट. थँक यू मॅम. येस. थँक यू सो मच. थँक यू. येस. मला खात्री आहे, की ह्या सगळ्या गप्पांमधनं तुमचे जे काही डाउट्स होते होमिओपॅथीशी रिलेटेड ते सगळे क्लिअर झाले असतील. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर मॅमशी भेटायचं असेल, मॅमशी बोलायचं असेल आणि कन्सल्ट करायचं असेल त्यांना, तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आमच्या एपिसोडला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या एपिसोडला हाईप नक्की करा. लवकरच भेटूयात नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.